हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण पाहणार आहोत सेकंड इयर डिप्लोमा मेकॅनिकल ब्रांच, सिव्हिल ब्रांच आणि ऑटोमोबाईल ब्रांच या तिन्ही ब्रांचचा जो एक कॉमन सब्जेक्ट आहे तो म्हणजे सॉलिड मेकॅनिक्स. मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल साठी सेम नाव पण सेम आहे. त्यासोबत जो सिव्हिल ब्रांच आहे त्यांच्यासाठी मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर मॉस या नावाने पण सब्जेक्ट आहे. तर सिव्हिल आणि मेकॅनिकल ब्रांचचा सेम सिलेबस असणारा हा सब्जेक्ट. तर याबद्दल आज आपण पाहणार आहोत पूर्ण डिटेल्स. कोणकोणते युनिट आहेत, कोणत्या युनिटवर किती वेटेज आहे, एव्हरीथिंग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो जर अजून चॅनलला आपण सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. यावर तुम्हाला सॉल्व पेपर सुद्धा येणार आहेत आणि आणखीन बऱ्याच काही गोष्टी आहेत की जे मी देणार आहे युट्यूब चॅनलला. सो नक्कीच तुम्हाला आता बेनिफिट होईल. तर आपण आता बघूयात की काय आहे सॉलिड स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सॉम या सब्जेक्टमध्ये. आता बऱ्याच वेळा माझ्याकडून चुकून सॉलिड मेकॅनिक्स शब्द निघेल, कारण की इंजिनिअरिंग मध्ये सेम सब्जेक्ट आहे. थोडेसे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स असतात, थोडेसे लेंदी क्वेश्चन असतात, बट तिथे SM नाव आहे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आणि मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सॉमर्स नाव आहे. ते कन्सेप्ट सेम आहे, त्यामुळे कधी कधी माझ्याकडून SM किंवा सॉलिड मेकॅनिक्स हा वर्ड येऊ शकतो, म्हणजे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल असणार आहे. तर बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचा जो कोड आहे 313349 हा आहे कोर्सचा कोड. नाव आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. भरपूर स्टुडंटला हा खूप डिफिकल्ट सब्जेक्ट वाटतो, बट मी तुम्हाला अशा प्रकारे शिकवणार आहे की सगळ्यात तुमचा 1 महिन्यानंतर सगळ्यात फेवरेट सब्जेक्ट आणि सगळ्यात इंटरेस्टिंग सब्जेक्ट तुमचा हाच होणार आहे. तर बघा काय आहे कोर्स कॅटेगरी डायरेक्ट सेकंड DSC दिलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअल कॉन्टॅक्ट हावर्स पर वीक, ठीक आहे. त्यानंतर क्रेडिट्स 3 आहेत. बघा, क्रेडिट्स आपल्याला काही यूज असं काही होत नाही, ठीक आहे. आपल्याला चांगला स्कोर करायचा आहे. क्रेडिट त्या स्टुडंटसाठी पाहिजे असतं जे बळच कसं तरी पास होऊन पुढच्या इयरमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी क्रेडिट सिस्टम लागतो. तर ते बघूयात नंतर काय. तर तुम्हाला बघा 30 मार्कचा फॉर्मेटिव्ह असेसमेंट आणि समेटिव्ह असेसमेंट म्हणजे एंड सेम, आणि थोडक्यात आपण कॉलेजला 2 युनिट टेस्ट होतील तुमच्या. युनिट टेस्ट किती होणार? 2 युनिट टेस्ट होणार, 1 आणि 2. 1 आणि 2. तर ते 30-30 मार्कचे 2 युनिट टेस्ट होणार. त्यापैकी जेवढे काही मार्क्स असतील तुम्हाला त्याचं ऍव्हरेज केलं जाईल. म्हणजे सपोज पहिल्या युनिट टेस्टला भेटले तुम्हाला 20 मार्क, दुसऱ्या युनिट टेस्टला भेटले तुम्हाला सपोज 24 मार्क. त्या दोघांची ऍडिशन करणार, डिवाइड बाय 2 करणार, तर किती मार्क्स येतील? मग तुम्हाला मिळतील 22 मार्क्स 30 पैकी. तसं ऍव्हरेज केलं जातं. नंतर 70 मार्क तुमचा एंड सेमचा म्हणजे फायनल पेपर असतो, त्यामध्ये 5 युनिट असतात आणि 70 आणि 30 टोटल 100 होतं. त्या 100 पैकी तुम्हाला किती पासिंगला मार्क पाहिजे? तुम्हाला मार्क पाहिजे आहेत टोटल 40 मार्क. किती पाहिजे? टोटल 40 मार्क. 40 कसे? तुम्हाला इकडे किती जरी पडले, सपोज इकडे 30 पडले तर इकडे तुम्हाला 10च पाहिजेत. इकडे जर 20 पडले तर इकडे तुम्हाला 20च पाहिजे. मिनिमम लेवलला कसंही करा तुम्ही, दोघांची ऍडिशन 40 आली पाहिजे. एक्सटर्नल म्हणजे एंड सेम आणि कॉलेजमध्ये ज्या 2 युनिट टेस्ट आहेत त्यांचा मिळून. इथपर्यंत समजलं असेल. त्यानंतर 25 मार्क तुम्हाला प्रॅक्टिकल ओरल वगैरे पण आहे, तर त्याचं तुम्हाला टोटल असं 125 मार्क्सचा असं पूर्ण एक सब्जेक्टला वेटेज आहे, ठीक आहे. इन शॉर्ट आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, कोड आहे 313349. तुमची 30 मार्कचे 2 युनिट टेस्ट होणार आहे, 70 मार्कची एक फायनल एक्झाम होणार आहे आणि तुम्हाला 100 पैकी 40 मार्क पाहिजे. आता आपण बघूयात नेक्स्ट. तर बघा, तुमचे टोटल 5 युनिट असणार आहे त्यामध्ये. तर आपण युनिट वाईज जाऊयात, ठीक आहे. तर बघा, तुम्हाला टोटल 5 युनिट असणार आहे. सो पहिला जो युनिट आहे किंवा याला चॅप्टर तुम्ही बोलू शकतात, मोमेंट ऑफ इनर्शिया. तर या सब्जेक्टमध्ये थेअरी जो पार्ट आहे तो खूप निग्लिजिबल असतो, खूप कमी मार्कला थेअरी विचारली जाते. तर तुमचा 70 मार्कचा पेपर आहे, तर तुम्ही कन्सिडर करा की 12-15 मार्क पर्यंत थेअरी येणार, बाकी सर्व न्यूमरिकल असणार आहे. आणि न्यूमरिकलला आउट ऑफ मार्क्स भेटतात, ठीक आहे. तर तुम्ही जर चांगली प्रॅक्टिस केली त्याच्यामुळे तुम्ही जास्त स्कोर करू शकतात आणि तुमचं टार्गेट हे स्कोर करणं गरजेचं आहे, कारण की मेकॅनिकल ब्रांचचा किंवा सिव्हिल ब्रांचसाठी हा कोर सब्जेक्ट आहे. तुम्ही कोणत्याही इंटरव्ह्यू मध्ये गेलात किंवा तुम्ही हायर स्टडीला गेलात तर तुम्हाला या सब्जेक्टचा भरपूर सारा कन्सेप्ट यूज करावा लागणार आहे थ्रू आउट तुमच्या करिअरमध्ये. त्यामुळे या सब्जेक्टला काठावर पास नाही व्हायचंय, या सब्जेक्टला आपल्याला इंटरेस्ट घेऊन अभ्यास करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला जी काही हेल्प लागेल ती हेल्प द्यायला मी असणार आहे. कारण की
या सब्जेक्टचे आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस स्टार्ट केलेले आहेत. सो तुम्हाला जर काही रिक्वायरमेंट असेल, जर तुम्ही पुण्यामध्ये असताल, सिंहगड आपलं विनोदताई चव्हाण कॉलेज आहे, सिंहगड इन्स्टिट्यूट वडगाव आंबेगावचं, त्या ठिकाणी ऑफलाईन क्लासेस आहेत आपले. त्यासोबत जर तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठेही असताल तर जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यामध्ये डिप्लोमा सेक्शन मध्ये सेकंड इयर डिप्लोमा मध्ये जा, त्यामध्ये तुम्हाला हा कोर्स दिसेल. तो जो कोर्स असणार आहे तो आपण लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅटमध्ये घेणार आहे. तुम्ही लाईव्ह पण बघू शकता, रेकॉर्डेड पण बघू शकता. आणि अभ्यास करताना जेव्हा पण तुम्हाला काही जरी डाऊट आला तर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून तो डाऊट क्लिअर करू शकता. तर आता बघा, पहिला जो युनिट आहे तो असणार आहे आपला मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मोमेंट ऑफ इनर्शिया हा जो आहे, तुम्ही सेंट्रॉइड हा टॉपिक शिकला असता मेकॅनिक्स मध्ये, त्याचा नेक्स्ट पार्ट म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. त्यातले बरेचसे कन्सेप्ट युज केले जातात. त्यामध्ये थेरी जो आहे तो ऑलमोस्ट 2 मार्क पर्यंतच विचारतात. एकच क्वेश्चन येऊ शकतो थेरीचा. बाकी सर्व जे काही न्यूमेरिकल 12 मार्क आहे त्याला, आणि ऑर साईड बघितलं तर 18 मार्क आहेत. त्यानंतर दुसरा जो युनिट आहे तो आहे, दुसरा जो चॅप्टर आहे सिंपल ट्रेस, स्ट्रेन आणि इलास्टिक कॉन्स्टंट. हा जो युनिट आहे हा सगळ्यात बेसिक आहे. ट्रेस म्हणजे काय, टेन्साइल स्ट्रेस काय असतो, कॉम्प्रेसिव्ह ट्रेस काय असतो, हुक्स लॉ काय आहे, त्यानंतर डिफॉर्मेशनचा काय फॉर्म्युला आहे, त्यावर न्यूमेरिकल इलास्टिक कॉन्स्टंट म्हणजे आपला यंग्स मॉड्युलस ई, त्यानंतर बल्क मॉड्युलस के, त्यानंतर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. तर असं हे आपल्याला टोटल इलास्टिक कॉन्स्टंट असणार आहे. त्यानंतर तिसरा जो युनिट आहे, सेकंड युनिटला, सेकंड चॅप्टरला तुम्हाला 18 मार्क आहेत कंपल्सरी, विथ ऑर 24 मार्क पर्यंत तो येतो. नंतर एसएफडी बीएमडी ड्रॉ करायचे असते, म्हणजे शिअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम. तुम्ही मेकॅनिक्स मध्ये रिएक्शन फाइंड करत बघितलं असेल बघा, रिएक्शन फाइंड केलेले आहेत बीमच्या, यामध्ये पण रिएक्शन फाइंड करावं लागतात, आणि शिअर फोर्स डायग्राम एक्स्ट्रा आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम एक्स्ट्रा ड्रॉ करावी लागते. तर हा 16 मार्कला आहे आणि विथ ऑर 22 मार्कला असणार आहे. त्यानंतर बेंडिंग अँड शिअर ट्रेस हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे किंवा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, डिग्रीमध्ये सुद्धा आणि यामध्ये सुद्धा. सिंपल आहे, बेंडिंग ट्रेसचा फॉर्म्युला असतो सिग्मा इज इक्वल टू my/i. शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला असतो SAY/IB. आपल्याला बेंडिंग ट्रेस, शिअर ट्रेस खूप इंटरेस्टिंग आहे, खूप मजा येईल तुम्हाला हा शकताने. नंतर डायरेक्ट अँड बेंडिंग ट्रेसेस, तर हा इसेंट्रिक लोडिंगचा कन्सेप्ट आहे. तर हे पण 12 मार्कला आहे आणि 18 विथ ऑप्शन आहे. तर तुम्हाला 5 युनिट करायचे आहेत. आणि मी सांगतोय, जर तुमची जर तयारी असेल ना की तुम्हाला टॉपर बनायचंय, तर मी तुमच्या सोबत आहे. 70 पैकी 70 मार्क घेऊ शकतात. आणि मला खूप भारी वाटेल जर कोणत्याही स्टुडंटने 70 पैकी 70 मार्क घेतले, तर यापेक्षा बेटर काही नसेल. ठीक आहे, चला आता आपण युनिट वाईज बघूयात की कोणकोणते टॉपिक आहेत, थोडासा ओव्हरव्ह्यू बघूयात. बघा, कधी पण कोणत्याही सब्जेक्टचा अभ्यास करताना तुम्हाला सिलेबस माहिती असणं खूप गरजेचं आहे. जर सिलेबस माहिती असेल, कोणत्या युनिटचं काय नाव आहे, त्या युनिटमध्ये कोणते टॉपिक आहेत, ते बऱ्यापैकी आपल्याला मेमोराईज करायला येऊन जातं. त्यामुळे कधी पण सिलेबस आधी पाहणं गरजेचं आहे. तर पहिला युनिट मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मी इथे युनिट म्हटलंय, चॅप्टर म्हटले तरी पण सेमच आहे, मॉड्यूल म्हटले तरी पण सेमच आहे. तुम्हाला जे सोपं वाटतं ते म्हणा. चॅप्टर 1 किंवा युनिट 1 तो आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. त्यामध्ये आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन काय असतो तो बघायचा आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना बघायचा आहे. नंतर पॅरल ऍक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, हे जे आहेत याचे फक्त आपल्याला डेफिनेशन विचारतात आणि त्यावर न्यूमेरिकल आहे. नंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्टँडर्ड बेसिक फिगर. आता स्टँडर्ड बेसिक फिगर कोणते असतात? स्क्वेअर असतात ज्याच्या सर्व बाजू सेम, रेक्टेंगल असतात समोरासमोरील बाजू सेम, ट्रायंगल असतो, सर्कल असतो, हे असतात आपल्या स्टँडर्ड बेसिक फिगर्स. लाईक स्क्वेअर, रेक्टेंगल, ट्रायंगल, सर्कल, सर्कल, सर्कल तिकडे सर्कल, लाईक इज सर्कल. हा आहे तुमचा सेमी सर्कल, अर्धा सर्कल. सेमी म्हणजे काय? अर्धा. अर्धा सर्कल. क्वार्टर सर्कल म्हणजे काय? क्वार्टर माहिती असेल तुम्हाला, हे बघा, हा पूर्ण सर्कल, हा अर्धा सर्कल, आणि याचा पण अर्धा केला तर हा होतो क्वार्टर सर्कल. ठीक आहे, सर्कल, सेमी सर्कल, क्वार्टर सर्कल. म्हणजे आपण मराठीत बोलतो ना पूर्ण, अर्धा, चतकोर किंवा पावशर, तोच म्हणजे क्वार्टर सर्कल असतो. नेक्स्ट काय पुढे, हॉलो रेक्टँग्युलर अँड सर्क्युलर सेक्शन. हॉलो म्हणजे काय? इंटरनल डायमेन्शन पण आहे, एक्सटर्नल डायमेन्शन पण आहे. हा सर्कल आहे, यामध्ये आणखी एक सर्कल काढला तर झाला हॉलो सर्कल किंवा हॉलो सर्क्युलर सेक्शन. नंतर कंपोजिट प्लेन फिगर, म्हणजे आय सेक्शन, सी सेक्शन, यू सेक्शन, त्यानंतर आणखी कोणता टी सेक्शन. तर हे आहे म्हणजे कंपोजिट प्लेन फिगर. त्यांचा पण आपल्याला काय करायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असतो. नंतर न्यूमेरिकल ऑन कंपोजिट फिगर कन्सिस्टिंग ऑफ मॅक्सिमम 3 स्टँडर्ड शेप्स. ओके,
त्यानंतर पुढे आहे, चल याचा काही आपल्याला एवढं काही यूज नाही. त्याच्यामध्ये फॉर्म्युले प्रॉपरली पाठ करायचे. फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही पडली पाहिजे, ते ऑटोमॅटिक पाठ होतात जर तुम्ही प्रॅक्टिस करत राहिले तर. आपल्याला त्याच गोष्टी लक्षात राहत असतात ज्या गोष्टी आपण दररोज करतो. तर आपण दररोज स्टडी केला तर स्टडी पण ऑटोमॅटिकली लक्षात राहणार आहे, लगेच नाही राहणार. एक 15-20 दिवस ज्यावेळी तुम्ही दररोज तुम्ही ठराविक वेळेचा अभ्यास करत असाल, 1 तास, अर्धा तास, पाऊण तास, जो काही करायचा असाल, पण दररोज जर केला तर डेफिनेटली 1 महिन्यानंतर तुमची अशी लेवल येते की तुम्ही जे पण काही अभ्यास करता, जे पण काही वाचता ते डायरेक्टली तुमच्या मेमरीमध्ये, माइंडमध्ये डायरेक्टली राहत जाईल. पण त्यासाठी तुम्हाला दररोज करणं गरजेचं आहे. एका दिवसामध्ये खूप काही करता येत नाही, पण दररोज थोडं थोडं केलं तर खूप मोठा रिझल्ट भेटत असतो. चला पुढचा आहे चॅप्टर नंबर 2, म्हणजे हा बेसिक युनिट आहे. तर कन्सेप्ट ऑफ इलास्टिक बॉडी, त्यामध्ये स्ट्रेस काय, स्ट्रेन काय, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ स्ट्रेसेस, स्ट्रेन्स, हुक्स लॉ, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. त्यानंतर यामध्ये लिनियर लॅटरल स्ट्रेन पॉइझन्स रेशो बघायचा, यंग्स मॉड्युलस काय असतो, 3 मॉड्युली म्हणजे यंग्स मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे जी, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे यंग्स मॉड्युलस सी, आणि बल्क मॉड्युलस के, त्यांचं रिलेशन. त्यानंतर स्ट्रेस स्ट्रेन ट्रायग्राम असते, त्यासोबत डिफॉर्मेशन ऑफ बॉडी, यावर न्यूमेरिकल येतो, डेल्टा एल इज इक्वल टू पीएल अपॉन एई. यावर आपण डिटेलमध्ये बघूयात, जस्ट आता तुम्हाला सांगतो मी. नंतर कंपोजिट सेक्शन, युनिसेक्सियल युनिएक्सियल, बायएक्सियल अँड ट्रायएक्सियल स्ट्रेस सिस्टम, स्ट्रेन इन इच डायरेक्शन, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. यावर 2 न्यूमेरिकल असणार, एक थेरी क्वेश्चन असणार. अशा प्रकारे तुमचे 12 ते 18 मार्क पर्यंत असणार. नंतर युनिट नंबर 3 म्हणजे चॅप्टर नंबर 3, तर हा आहे तुमचा एसएफडी बीएम घेतात. त्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या टाईपचे बीम्स आहेत ते बघायचंय, कोणकोणत्या टाईपचे सपोर्ट आहेत. हिंज सपोर्ट एक असतो, रोलर सपोर्ट एक असतो, त्यानंतर फिक्स सपोर्ट एक असतो. नंतर टाइप्स ऑफ काय पुढे बीम्स, कॅन्टिलिव्हर बीम, फिक्स्ड बीम, त्यानंतर फिक्स्डलाच कॅन्टिलिव्हर बोलतात. त्यानंतर आणखी ओव्हरहँगिंग बीम, टाइप्स ऑफ बीम्स आहेत. त्यानंतर टाइप्स ऑफ लोड आहे, एखाद्या पॉइंटवर जर लोड ऍक्ट केला त्याला बोलतात पॉइंट लोड, इन्क्लाइन लोड ऍक्ट केला त्याला बोलतात इन्क्लाइन पॉइंट लोड. जर रेक्टेंगल शेप मध्ये लोड असेल असा किंवा असा, याला बोलतात युडीएल. युडीएल म्हणजे काय, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. युनिफॉर्मली म्हणजे काय, सर्व ठिकाणी सेम, युनिफॉर्म, सर्व ठिकाणी सेम, थ्रूआउट सेम लोड आहे, त्याला बोलतात युडीएल. दुसरा असतो युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड, तो तुम्हाला दिलेला नाहीये तुमच्या सिलेबस मध्ये, युबीएल एक असतो, ठीक आहे. नंतर एसएफ डायग्राम, बीएम डायग्राम काढायचे असते, म्हणजे शिअर फोर्स डायग्राम, बेंडिंग मोमेंट डायग्राम. त्यानंतर पुढे आहे मग त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शिअर आणि पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्रॅक्चर. कोणत्या इंटरव्ह्यू मध्ये किंवा कोणत्या ओरल मध्ये हे क्वेश्चन जरूर विचारतात. कॉन्ट्रा शिअर म्हणजे अशा पॉइंट ज्या पॉइंटला तुमचा शिअर फोर्स आहे तो 0 असतो. पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्रॅक्चर म्हणजे असा पॉइंट त्या पॉइंटला तुमचा बेंडिंग मोमेंट काय असतो, 0 असतो. नेक्स्ट आहे चॅप्टर नंबर 4, बेंडिंग ट्रेस आणि शिअर स्ट्रेस. त्यामध्ये तुम्हाला थिअरी ऑफ प्युअर बेंडिंग, याच्यामध्ये अझम्पशन जनरल विचारतात थेरॉटिकल क्वेश्चन मध्ये. त्यानंतर याचं रिलेशन डेरिवेशन आहे, सिग्मा बाय वाय इक्वल टू एम बाय आय. नंतर बेंडिंग ट्रेस व्हेरिएशन डायग्राम, पुढे शिअर ट्रेस इक्वेशन, आणि पुढे आपल्याला बेंडिंग ट्रेस सिग्माचा एक फॉर्म्युला आहे आणि टाऊचा एक फॉर्म्युला आहे, यावर आपल्याला क्वेश्चन्स विचारतात. वेगवेगळे टाईपचे कंडिशन असतात, बोथ साइड सिम्पली सपोर्टेड विथ पॉइंट लोड विथ युडीएल, त्यानंतर कॅन्टिलिव्हर विथ पॉइंट लोड, कॅन्टिलिव्हर विथ युडीएल, असे फॉर्म्युले असतात. ते जर लक्षात ठेवले आपण, अशी असते बेंडिंग डायग्राम, अशी असते शिअर स्ट्रेस डायग्राम. नेक्स्ट आहे लास्ट युनिट, बेंडिंग अँड डायरेक्ट ट्रेसेस. सगळ्यात सोपा युनिट आहे बघा. यामध्ये एकच आहे, युलर्स थेरम एक यूज करायचा, पाय स्क्वेअर आहे आपण एडी ब्रॅकेट स्क्वेअर, आणि रँकाइज थेरम एक यूज करायचा. रँकाइज फॉर्म्युला सिग्मा सी अपॉन 1 प्लस अल्फा एडी अपॉन आर ब्रॅकेट स्क्वेअर. यामध्ये एली म्हणजे असते इफेक्टिव्ह लेंथ, त्याच्या 4 कंडिशन असतात. बोथ साइड फिक्स्ड, वन साइड फिक्स्ड, अदर इज हिंज, बोथ साइड हिंज, नंतर वन साइड फिक्स्ड, अदर इज फ्री. अशा वेगवेगळ्या 4 कंडिशन दिलेल्या असतात बघा. इथे तुला बोथ साइड हिंज, एक साइड फिक्स, बोथ साइड फिक्स्ड, वन साइड फिक्स्ड, अदर साइड इज फ्री. अशा प्रकारे आपल्याला हा पण खूप सिंपल युनिट आहे, यावर पण तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटतील. सो हा होता तुमचा टोटल सिलेबस. सो आय होप की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजल्या असतील. सो नेक्स्ट लेक्चरला आपण युनिट नंबर 1 पासून स्टार्ट करणार आहोत. ज्या पण स्टुडंटला हा कोर्स पाहिजे लाईव्ह रेकॉर्डेडचा किंवा ऑफलाईन जर तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल
विनुजाई चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेज, सिंहगड कॅम्पस, वडगाव, आंबेगाव या ठिकाणी किंवा आजूबाजूचे जर तुम्ही असताल तर डेफिनेटली तुम्ही ऑफलाईन क्लासेससाठी पण येऊ शकता. जर तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असेल तर ऑनलाईन पण तुम्ही पाहू शकता जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी ऍप्लिकेशनवर. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. बाकी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ऑल दी बेस्ट.